दिवसाच्या मुद्द्याचं बोला या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचं स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं ज्या मतदारसंघाचा कोपरानं कोपरा पावन झालाय अशा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याची प्रेरणा दिली, ज्या स्वातंत्र्याची, त्याच प्रेरणेनं पुढे जाऊन इतिहासाचं आणखी एक पान याच मतदारसंघामध्ये लिहिलं गेलं। नाव होतं राजगुरू। ऐका ऐका आता एक मिनिट ऐका माझं। तुमच्या मतदारसंघात तुमचे मुद्दे ऐकायला आले की नाही? हो मग तुमच्या मतदारसंघाबद्दल मी काही बोलू? हो बोला ना। मग तुम्ही घोषणा दिल्यानंतर माझा आवाज जाईल सगळ्यात झालं म्हणजे आम्ही म्हणून बोलणार. सांगते ना, थांबा। हा बरं, काय मुद्द्याचा कार्यक्रम करायचा की घोषणांचा करायचा? बरं मग बोलू तुमच्या मतदारसंघाबाबत काहीतरी। हा मग ते ऐकलं तर आपण चर्चेला सुरुवात करू। छत्रपती शिवाजी महाराजांकडनं प्रेरणा घेऊन इतिहासाचं आणखी एक पान याच भूमीतनं लिहिलं गेलं, ज्याचं नाव होतं राजगुरू। शहीद भगतसिंग आणि शहीद सुखदेव यांच्यासह हे नाव आज भारताच्या इतिहासामध्ये अजरामर झाले। राजगुरूंचं जन्मस्थान असलेल्या राजगुरू नगरमध्येच आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्ये त्यांच्या प्रांगणामध्ये आज हे सगळेजण जमलेले आहेत जे शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या विविध समाज घटकांचं प्रतिनिधित्व करतायत। मुद्दे अनेक आहेत। खरं तर MIDCच्या माध्यमातून उद्योगांशी संबंध साधणारा हा मतदारसंघ आहे, पण त्याचबरोबर या मतदारसंघाचा प्रामुख्यानं मोठा भाग हा शेतीशी संबंधित आहे। बैलगाडा शर्यत इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्याचबरोबर शेतीचे प्रश्न असतील किंवा इतर सामाजिक प्रश्न, आरक्षणासारखे प्रश्न असतील, तेही इथे महत्त्वाचे आहेत। बघूयात शिरूरकरांच्या दृष्टीनं कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। महिला वर्ग मोठ्या संख्येनं आज उपस्थित आहेत। महिला वर्गाकडनं सुरुवात करूयात। आता बोला आणि मुद्दा बोला। अगदी सांगा की हा बोला, काय मुद्दा आहे शिरूरचा? शिरूर मतदारसंघामध्ये आमच्याकडे 3 वेळा शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन हा आणि माननीय शिवसेना प्रमुख आणि उद्धव साहेबांच्या सहीनिशी हा ज्या मतदारसंघामध्ये 15 वर्ष लोकप्रतिनिधित्व झालं, हा. त्यानंतर आता कोल्हे साहेब हे मतदारसंघात आहेत, बर. परंतु 50 वर्षामध्ये आमच्याकडे 3 धरणं झालेली आहेत। हा. एक भामा आसखेड असेल, सासकामान असेल आणि कळमोडी असेल, हा. तर त्याचं पुनर्वसन हा. आजही त्या पद्धतीनं लोकांची मागणी पुनर्वसनाची आहे. पुनर्वसनाचा मुद्दा मोठा आहे। काय सुशिक्षित महिलांच्या दृष्टीनं कोणता मुद्दा महत्त्वाचा आहे? मला वाटतं आता महिलांना जे पवार साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिझर्वेशन दिलेलं आहे किंवा आरक्षण दिलेलं आहे, त्या अनुषंगाने महिलांना कार्य करण्यासाठी आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी निकोप वातावरणाची निर्मिती राजकारणातही व्हावी, ही एक सुशिक्षित महिला म्हणून मी सर्वांकडे मागणी करते। चांगली मागणी आहे। हा काय बोला, महिला वर्ग बोला। महिलांच्याच बाबतीमध्ये बोलायचं असेल तर आता जो मुद्दा आलेला आहे की महिलांना आरक्षण, तर त्याचा जो वेळ काढूपणा आहे तर तो कमी झाला पाहिजे। बरं, आणखीन बऱ्याच मोठ्या संख्येनं महिला उपस्थित आहेत इथे, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। काय मतदारसंघाबद्दल म्हणणं आहे तुमचं? या देशाचे सन्माननीय पंतप्रधान यांनी अनेक योजना या देशामध्ये लागू केला। मी स्वतः महिला असून मला सांगायला आनंद वाटतो। मतदारसंघाचा मुद्दा सांगा। मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। अरे वा, नाही, बरोबर आहे ताईंचं म्हणणं की मतदारसंघामध्ये आमचं जोराप्रमाणे काम चालू होत आहे। जसं ते आता म्हणतात की मी सुशिक्षित महिला, खासदारांवर खुश आहात तुम्ही? अजिबात नाहीये खासदारांवर खुश। ऐका पार्टीच्या वतीनं ऐका ऐका, जे खासदार आहेत त्यांना जे फंड देतात ते केंद्राकडूनच मिळतंय ना। भारतीय जनता मग ते सांगते ना, ते सांगते भारतीय जनता पार्टीनच, आणि केंद्रातनं जो फंड मिळतोय तो कोणामध्ये मिळतोय? जो खासदारांना फंड मिळतो तो त्यांच्या खिशातला मिळत नाहीये ना, केंद्राकडनंच काम होतंय ना। नाही ना, काम हे निष्क्रिय पद्धतीचं काम आहे, हे आम्हाला स्पष्ट आहे। बर, मला सांगायचं म्हणलं तर, मुद्द्याचं बोलायचं म्हणलं तर, या ठिकाणी पूर्ण वेळ काम करणारा खासदार पाहिजे। या ठिकाणी मागच्या वेळेस 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस यांनी आपल्याला खासदार साहेबांना नाकारलं, त्यांनी सांगितलं मी ट्रॅफिक दूर करतो, पण आज या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, ट्रॅफिकची समस्या आजही कायम आहेत। या ठिकाणी पूर्ण वेळ करणारा खासदार पाहिजे। पूर्ण वेळ खासदार असेल तर नक्कीच या तालुक्याची, या मला वाटतं खासदार तुमचे नक्की बघत असतील का? खासदार दाखवा ना 1000 रुपये मिळवा अशी परिस्थिती आहे आणि या 23.5 लाख जनतेचं सामर्थ्य करण्याचं ताकद फक्त महायुतीमध्ये आहे। खासदारांचं 5 वर्षात काही कामच नाही। खासदाराचं 5 वर्षात काही काम नाहीये आणि निष्क्रिय खासदार, अभिनेता खासदार आहे, निष्क्रिय खासदार आहे। खासदार दाखवा 1000 रुपये। बर 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 बर, कोण आहेत राष्ट्रवादी
हा काय तुमचे खासदार दिसत नाही म्हणे? मॅडम खासदार आमचे खासदार दिसतात, आमचे खासदार इथं नाही तर लोकसभेमध्ये दिसतात. 2 वेळा संसदरत्न पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे, 2 वेळा झालेला आहे. 47,000 कोटी रुपयांची कामं त्यांनी मतदारसंघामध्ये केले. त्यांनी तो ट्रॅफिक विरोधकांची एक मिनिट विरोधकांचा विरोध हास्यास्पद आहे, आजचं प्रचंड हास्यास्पद आहे. ज्या खासदारांवरती विरोधक टीका करतात तेच खासदार, त्याच भारतीय जनता पक्षाचं सरकार हे संसदेमध्ये आहे आणि त्याच शासनाने, त्याच सरकारने शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदाराला एक नाही तर तब्बल 2 वेळा संसदरत्न पुरस्कार दिला. का दिला? तुम्ही का विरोध केला नाही? काम चांगलं बोला. ते म्हणतात केंद्रात भाजपचं सरकार आहे, त्यांनीच संसद रत्न दिला. तुम्ही म्हणता खासदार काम नाही करत. खासदारांनी पदभार सांभाळल्यापासून 5 वर्षात ते एकदा आपल्या मतदारसंघात फिरले नाहीये. कोविड सारखी परिस्थिती गंभीर असतानाही त्यांनी मग ते म्हणतात संसदरत्न कसा दिला? मतदारसंघात त्यांनी प्रवास केलेला नाहीये आणि कोणतीही त्यांचं किती अटेंडन्स किती संसद रत्न जरी तुम्ही म्हणत असाल दिला असेल तरी सुद्धा तुम्ही शिरूर लोकसभेमध्ये सामान्यातल्या सामान्य जनतेला ते भेटू शकतात का? आज ते कलाकार म्हणून त्यांची भूमिका करतायत, पण लोकसभेच्या खासदारच नाहीये. मुद्द्याचं बोलायला मुद्द्याचा खासदारच आहे. आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातला कोणताही प्रश्न खासदारांना सोडवता आला नाही. ते जरी अभिनेते चांगले असले तर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं काम नाही. बरं, खासदारांचा मुद्दा झाला. आणखीन मुद्दे मतदारसंघातले. हा रस्त्याचा प्रश्न आहे. हा. माझा रस्त्याचा प्रश्न आहे चाकण, शिक्रापूर, वडगाव, मावळ. माझा या ठिकाणी एक प्रश्न आहे. चाकण, शिक्रापूर, वडगाव, मावळ रस्ता, तो रस्ता आज मृत्यूचा सापळा झालेला आहे. हजारो लोकांचे प्राण गेलेले आहेत. हे बघा ऐका. हे बघा, तुमच्या राजकीय सभा असतील, भाषण द्या. इथे सर्वसामान्य माणसं जीवाचा प्रश्न मांडतायत, लोकांच्या जीवाचा प्रश्न मांडतायत. हे बघा, खासदार आज त्यांचा आहे, उद्या तुमचा असेल, परवा आणखीन कुणाचा असेल, तो मुद्दा राहील. पण जनतेचे मुद्दे तुमच्यासाठी महत्वाचे असले पाहिजेत, ते प्लीज ऐका, त्याच्यावर बोलूयात. तर माझा विषय असा आहे, चाकण, शिक्रापूर, वडगाव, मावळ रस्ता, ह्या रस्ता गेल्या अनेक वर्षापासून मृत्यूचा सापळा झालेला आहे. अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत. आता मात्र लोकप्रतिनिधींनी अनेक वर्षे लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकायचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं रस्त्याची वाहतूक असुरक्षित झाली. रस्त्यासाठी एक खोल्ले साहेबांनी पुणे शिरूर रस्त्यासाठी 11,000 कोटीचा निधी मंजूर करून दिलेला आहे आणि अजिबात काही नाही. आणि ज्यावेळेस कोरोना सारखं संकट आलं होतं त्यावेळेस शिरूर हवेलीमध्ये 5 कोविड सेंटर. मराठा आरक्षण दिलं पाहिजे सरकारने. एक मिनिट. सगळ्या पक्षाच्या आजी माजी खासदारांचं 40 दिवस कुठे गेले हे त्यांनी पहिल्यांदा सांगायचं. विकास कामं काय केली, प्रत्येकाचं कर्तव्य विकास काम करायचं. 40 दिवस हे कुठे गेले आजी माजी खासदार जे पक्षाचं नाव सांगतात त्यांना माझं हे आता की सगळे पक्ष, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना गट, कंचा गट, शिंदे गट, भाजप गट, हे मला एक सांगायचंय, तुम्ही आरक्षणाला समर्थन देतील जे मराठा आरक्षणाला समर्थन देतील तेच खासदार होतील, जे आरक्षणाला विरोध करतील ते आमचे खासदार होणार नाही. आता मला सांगा, थांबा. आता मला सांगा, तुमच्या आरक्षणाला विरोध करणारे खासदार कोण? सगळेच खासदार. जे सांगतो, आजही महाराष्ट्रातल्या खासदारांनी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उठवलेला नाही. त्यामुळे जे खासदार मराठा आरक्षणाचा मुद्दा पार्लमेंटमध्ये उठवत नाही, त्याच्यावर चर्चा घडून आणत नाहीत, ते आमच्या विरोधात आहे. तालुक्यामध्ये 3 धरणं असून सुद्धा तालुक्यातल्या 12 गावांना अजून पिण्याचं पाणी नाही. पाणी, पिण्याचं पाणी. रस्त्याच्या विषयावरती त्यांनी आक्षेप मुद्दा व्यक्त केला. एक मिनिट, त्याच्यामध्ये नाशिक फाटा ते चांडोली पर्यंत एलिव्हेटेड महामार्ग रस्त्याचं काम 8,600 कोटी रुपयांचा खासदारांनी मंजूर करून घेतला. त्याच्यामध्ये नितीन गडकरींनी त्याच्यामध्ये जीएसटी मध्ये सवलत मिळावी याकरिता त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली. मुख्यमंत्र्यांना अद्याप वेळ का मिळाली नाही? या ठिकाणी फक्त शिवसेनेवाले, राष्ट्रवादीवाले. खासदारांच्या बाबतीत 47,000 कोटींची कामं मंजूर आहेत आणि आता अडचणीच्या खासदारांनी गडकरींचं नाव देशामध्ये रस्ते करणारे मंत्री म्हणतात. 9.5 वर्षामध्ये
नाशिक फाटा आळे फाटा ते आमचा तळेगाव ते शिक्रापूर या रस्त्याची दयनीय अवस्था आहे. सगळा फंड विदर्भात चाललाय आणि फडणवीस कुणालाही आरक्षण देणार नाहीत. बहुजनांमध्ये फक्त भांडणं लावणार. हा आता ऐका आता ऐका आता ऐका हा ऐका. खरं या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक आता तुमचे मुद्दे ऐकले मी. तुमचे मुद्दे ऐकले. आता उत्तर ऐकायची तयारी ठेवा. मुद्दे ऐकलेत, आता उत्तर ऐका. मुद्दे ऐकलेत, थांबा. ये इकडे. नाही थांबा. ये बाबा ये ये ये. हा ते चल घोषणा देऊन. एक मराठा आम्हाला आरक्षण पाहिजे. आम्हाला पक्षाचं घेणं देत नाही मॅडम. आता पण आमच्या तळतळे पक्षाने काय केलं आमच्यासाठी. आम्हाला आरक्षण पाहिजे. आम्हाला शिक्षणात आरक्षण नाही मॅडम. आमच्या तळतळे पाहून नाही आमच्या. तुम्ही पक्ष 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 लावून नाही सगळ्यांनी. हे कायच्या तोंडात सुद्धा तुम्ही कुणाला विरोध करताय? मला करताय की पक्षाला करताय? पक्षाला करतोय. आता शांतपणे त्यांचं ऐकून घ्या. सर्वात महत्वाचा प्रश्न खरं म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघाची मागच्या वेळेची निवडणूक जी झाली ती निवडणूक 3 मुद्द्यावर झाली. पहिली निवडणूक झाली ही रेल्वे प्रकल्पावर झाली. दुसरा मुद्दा जो आहे तो रस्त्याचा मुद्दा, पुन्हा नाशिकचा मुद्दा. तिसरा मुद्दा जो आहे तो बैलगाड्याचा मुद्दा. आणि या 3 निवडणुकीवर खऱ्या अर्थानं शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली. हे तीन जे मुद्दे आहेत ते या विद्यमान खासदारांनी अजिबात त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. उदाहरणार्थ पुणे नाशिक जो रस्ता आहे तो पुणे नाशिक रस्ता जे बायपास राहिले होते फक्त ते या काळामध्ये बायपास सुद्धा झाले नाहीत. बायपास शिवाजी आढळराव पाटलांनी केले. खऱ्या अर्थानं जर असं बघा मी ना सगळ्यांना देईन संधी, पण तुम्ही जर नुसता असाच गोंधळ केला तर ते तुम्हाला आरक्षण देणार आहेत का? ओके ओके थांबा. तुम्ही प्रश्न त्यांना विचारा. तुम्ही त्यांच्याकडनं त्यांचं उत्तर काय ते द्या आणि मग घोषणाबाजी बंद झाली पाहिजे. हा या चला प्रश्न विचारा. हा सावकाश विचारा. हा जो पक्ष आरक्षणाच्या मुद्द्यावर इथं बोलन त्यांनी स्पष्ट आणि क्लिअर करायची भूमिका आपली. तिथून पुढे पक्षाचं नाव घ्यायचं. ह्या तालुक्यामध्ये जोपर्यंत जो पक्ष जे पक्षाचे नेते आपली भूमिका स्पष्ट करीत नाही तोपर्यंत बाकीच्या कुठल्या विषयावर चर्चाच करायची नाही. ऐका असं होणार नाही. असं होणार नाही. मी तुम्हाला सांगितलं प्रश्न विचारा. आतापर्यंतच्या सर्व मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं, मराठ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. मराठा नेत्यांनी फक्त स्वतःच्या संस्था मोठ्या केल्या. एकमेव देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या काळामध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं, हायकोर्टमध्ये टिकवलं, सुप्रीम कोर्टमध्ये टिकलं नाही. आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेबरोबर आम्ही आहोत. मराठा मुख्यमंत्र्यांना आमचा प्रश्न आहे, हे शिंदे फडणवीस जे सरकार आहे हेच मराठ्यांना आरक्षण देणार. मॅडम या ठिकाणी जे 2 मुद्दे निघालेत, एक तर रस्त्याचा आणि दुसरा म्हणजे आरक्षणाचा निघालेला आहे. रस्त्याचे वगैरे हे जे प्रश्न आहे केंद्रामधून सगळे निधी मंजूर झालेले आहेत. त्याचं श्रेय खासदाराला देण्यात अर्थ नाही. दुसरी गोष्ट गेले 1994 ला शरद पवारांनी आरक्षणाचं वाटोळं केलंय. त्यांच्या नावाने ओरडण्याऐवजी आता फडणवीसांच्या नावाने ओरडलं जातंय. ही अतिशय चूक आहे. आता तुम्ही मग म्हणता खासदार काय करत नाही. मॅडम ज्या काही गोष्टी होत्या बऱ्यापैकी या गडकरी साहेब स्वतः लक्ष घालून करतायत. मॅडम शिक्षणाचं काय? आज या मतदारसंघात एक सुद्धा अभियांत्रिकी कॉलेज नाही. या शिक्षणाचं काय? माझ्या मतदारसंघातला प्रत्येक तरुण आज पुणे मुंबईला शिकायला जातोय. त्याचं काय करणार? माझ्या मतदारसंघामध्ये 3 धरणं आहेत. अजूनही दुष्काळग्रस्त परिस्थिती आता मतदारसंघात आहे. याबद्दल कोण का बोलत नाही? थांबा. अगं कबड्डी खेळतोय का आपण? काय करताय? एकही अभियांत्रिकी कॉलेज नाहीये या मतदारसंघामध्ये. मुलांना शिक्षणासाठी बाहेर जावं लागतं. याच्यामध्ये इथं जे शिक्षणाची व्यवस्था आहे ती व्यवस्था करताना इथल्या आमदारांनी सुद्धा त्या पद्धतीने कुठलं लक्ष दिलं नाही. हा मुद्दा आजपर्यंत काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार ज्यांनी पहिल्यांदा संसदेत गेले त्याच्यामध्ये 27 वेळा त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली आणि 573 आता हा प्रश्न नाही. हा या मतदारसंघातल्या तरुणांच्या वतीनं प्रश्न आहे. तो मी त्या
त्यांनाही विचारला, तुम्हालाही विचारते, शिक्षणाच्या बाबतीत जिल्हा मागे काय? शिक्षणाच्या बाबतीमध्ये काही ठराविक शिक्षण सम्राटांच्या संस्था आहेत, त्यामुळे सामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. आणि ही देवेंद्रजींची भूमिका आहे की सामान्य मुलांना प्रवेश मिळाला पाहिजे. शिक्षण सम्राट नाही, ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत त्यांनी काढली पाहिजे, ती वर्षानुवर्ष त्यांच्या ताब्यामध्ये आहेत. आमदार आहेत, लिमिटेड झालेले आहे. पैसे खाण्याचं कुरण चांगल्या प्रकारे झालेलं आहे. ठराविक वर्ग, ठराविक कुटुंबांनाच त्याच्यात प्राधान्य मिळते. शिक्षणाचा दर्जा असाच खालवत राहील त्यांच्यामुळे. शिक्षणासंदर्भामध्ये आता ज्या काही शिक्षणाच्या संदर्भामध्ये आता ज्या काही शिक्षण संस्था या ठिकाणी कार्यरत आहेत, त्यांनी देखील इथून पुढच्या कालावधीमध्ये तालुक्यातल्या विद्यार्थ्यांकरता मोठ्या का नाहीये शिक्षण का मिळत नाहीये? शिक्षणामध्ये जो पश्चिम भाग आहे इथं प्रचंड मोठं दुर्भिक्ष आहे. या तालुक्यातला बराचसा भाग पश्चिम भागामध्ये आहे. तिकडं शिक्षणाचं फार मोठं दुर्भिक्ष आहे. जी काही कॉलेज थोडीफार आहे ती चाकण आणि खेडमध्ये आहेत. आणि या सर्वांना न्याय द्यायचा असेल तर पश्चिम भागामध्ये कॉलेज होणं गरजेचं आहे. याच्यासाठी मॅडम एक कर्जत ते शिरूर असा एक रस्ता प्रस्तावित आहे. हा महामार्ग झाल्यानंतर निश्चितपणे या पश्चिम भागाला आमच्या याच्यामुळे न्याय मिळेल आणि तिकडे उद्योजक येऊन कॉलेजेस तयार होतील आणि त्या मुलांना त्याला शिक्षण मिळाले, रोजगार मिळेल. मॅडम, विकासाच्या मुद्द्यावरती मांडा विषय, कारण काय शिक्षण काय आहे? शिक्षण विकासासाठी सन्माननीय मोदी साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये योजना आणलेल्या आहेत. स्वाधारसारखी योजना मोठ्या प्रमाणामध्ये आता जर आपण पाहिलं तर आजच्या स्थितीला कसं देणार, काय करणार? झालं? अरे पण एवढा जर तुम्ही गोंधळ करणार असाल कसं येणार मी? तुम्ही जर गोंधळ केला तर मी येणार, पण आधी मला प्रॉमिस करा गोंधळ करणार नाही. प्रॉमिस करा गोंधळ करणार नाही तर मी येणार. मी बोलीन ना, मला महत्वाचा वाटतोय शिक्षणाचा मुद्दा, तुम्हाला वाटत नाहीये. तुमच्यापैकी कुणाच्याही मुलांच्या शिक्षणाची तुम्हाला काळजी नाहीये, कुणालाच नाहीये. ज्या शिक्षणासाठी भांडताय ना त्या शिक्षणावर बोलायची तुमची इच्छा नाहीये. मुद्दा माहितीये का कुठल्या मुद्द्यावर बोलतोय? आपल्या घोषणेच्या पलीकडे काही ऐकलं? या इकडे या. हा बोला आता. ऐका आता माझा मुद्दा ऐका. कशासाठी आरक्षण हवंय? आमची मुलं जास्तीत जास्त शिक्षणासाठी पाहिजे ना, आम्हाला शिक्षणात पुढे गेली पाहिजे. शिक्षणात चालू आहे. कसं ऐकायला येईल? बरं घ्या मॅडम, आम्हाला आरक्षण शिक्षणासाठीच पाहिजे आणि त्याच भूमिकेवर बोललं पाहिजे. आम्हाला भरपूर विकास झाला 20 वर्षात. आम्हाला आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे. खरं तर मगाशी चाकण भागामध्ये या राज्यातली सर्वात मोठी MIDC मागच्या पक्षाच्या खासदारांनी 3 वेळा खासदारकी भोगली. आत्ताच्या खासदारांची आता 5 वर्ष पूर्ण होत आले. दोन्ही पक्ष, सर्व पक्ष आमच्यासाठी एकसारखे. आतापर्यंत या तालुक्यातल्या तरुणांनी फक्त MIDC मध्ये कुठेतरी कॉन्ट्रॅक्टवरती काम केले, वॉचमॅन म्हणून काम केले, पण शिकून MIDC मध्ये इथल्या तरुणांना, स्थानिकांना नोकऱ्या मिळत नाही. ही शोकांतिका आहे. ट्रॅफिक बाबतीतचा प्रश्न असेल, मागच्या खासदारांनी 3 टर्म खासदारकी भोगली. या खासदारांनी देखील आश्वासन दिलं. नितीन गडकरींनी महिन्यापूर्वी कोथरूडला त्या ठिकाणी भूमिपूजन केलं. आजही पुणे नाशिक हायवेचा ट्रॅफिकचा प्रश्न मिटला नाही. पुण्यापेक्षा मेट्रोची गरज चाकण MIDC भागात जास्त आहे. मोठी ट्रॅफिक या भागात आहे. त्या बाबतीत ठोस निर्णय किंवा अधिकृत आश्वासन कुठला एखादी प्रमाण या ठिकाणी मंजूर अद्यापपर्यंत झाली नाही. दोन्ही खासदारांनी आश्वासन देण्याचं काम आतापर्यंत केलं. अद्यापपर्यंत ट्रॅफिकचा प्रश्न कुणीच सोडवला नाही. ज्यांनी अगोदर सत्ता भोगली 15 वर्ष त्यांनी काय केलं याचाही प्रश्न त्यांना आम्हाला विचार. तुम्ही ना तुमच्यापैकी कुणालाही फोटो खाली घ्या प्लीज, फोटो खाली घ्या प्लीज, फोटो खाली घ्या. हा कार्यक्रम, हा मुद्द्याचा कार्यक्रम आहे. फोटो खाली घ्या प्लीज, खाली घ्या प्लीज, खाली घ्या प्लीज, प्लीज. माझी विनंती आहे, फोटो खाली घ्या प्लीज, फोटो खाली घ्या. त्या तुमच्या तरुण भावाने ना इतके महत्वाचे मुद्दे मांडले ज्याच्यावरती मुलं तुम्हाला मतदान करतात. त्यांचे मुद्दे ऐका तुम्ही.
काय झालंय रस्त्याचं, चाकण रस्त्याचं काय झालंय, काय इतका प्रॉब्लेम आहे नाशिक चाकण रस्त्याचा? 5 वर्ष या विद्यमान खासदाराने रस्त्यासाठी काहीही केलं नाही. नुसतं फक्त या ठिकाणी शिक्षणाच्या मुद्द्यासाठीच मराठा आरक्षण पाहिजे. शिक्षण आज या ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांनी सगळ्यांनी ओबीसी कुणबी दाखले घेतले. रस्त्याचं काय झालं? रस्त्याचा मुद्दा इतका महत्त्वाचा का झालाय? रस्त्याचे निष्क्रिय खासदार असल्यावर रस्त्याचं काम होणार कसं? केवळ निष्क्रिय खासदारामुळे रस्त्याची खासदाराची उपस्थिती मतदारसंघात नसल्यामुळे खासदार अजून पाहिलेच नाहीत. खासदारांना अजून बघितलं या जनतेला ही जनता काय करणार यांच्यावरती? ही जनता काय करणार? ही लोक जर असे करत असेल, इथं पक्षावरती बोलत नाहीये, मुद्द्यावरती कोण बोलत नाहीये. या काकाने एकदा बोललं. आताच माझ्या मित्राने सांगितलं की केंद्र सरकार हे सरकारचं वगैरे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम करतं. चाकण ही आशियामधली 2 नंबरची MIDC आहे, पण गेले 10-14 वर्षामध्ये 1 फूट सुद्धा चाकण ते शिक्रापूर रोड आणि MIDC अंतर्गत रोड झालेला नाहीये. याला जबाबदार जे म्हणतात ना, आम्ही एका दिवसाला 10 किलोमीटर रस्ते करतो, 1 फूट रस्ता वाढलेला नाहीये. हे सर्व फेकू सरकार आहे. आज उद्योग व्यवसाय सगळे आता जे मुद्दा मांडतायत की निधी द्यायला गडकरी आहे आणि रस्ता जर नाही झाला तर खासदार, तर त्या टायमिंगला तुमची कार्यक्षमता काय पद्धतीने तुम्ही ती पण तपासून घ्या. आतापर्यंत आज खासदार साहेबांनी शेतकऱ्यासाठी मॅडम शेतकऱ्याचा मुद्दा उचलून धरून गाड्याला परवानगी आणली. खासदार साहेबांनी, कोल्हे साहेबांनी गाड्या चालू केलं शेतकऱ्यांचं. शेतकऱ्याला दिलासा दिला असेल खासदार साहेबांनी दिला. छत्रपती संभाजी महाराजांच्या वडोतुळा परिसमितीसाठी 350 कोटी रुपयाचा निधी दिला आतापर्यंत. छत्रपती चला, शेवटच्या 2-3 कमेंट महिलांकडनं. मुद्दा असेल तर येणार. मुद्दा 2 नागरिक तत्व ज्या राष्ट्राचा ज्या खासदाराला आहे तो सन्मान्य खासदार ते अक्षरशः मतदानाच्या दिवशी सुद्धा त्यांच्या गावात उपस्थित मराठी समाजाला न्याय देणारा, सर्व जाती जमातीला सोबत घेऊन चालणारा, शिक्षणाला अधिकार देणारा आणि आम्हाला न्याय देणारा. आज आम्ही 1.5 महिना आमचे बांधव मराठी उपोषणाला बसले, एकदाही खासदार आले नाही. आमचा शेतकरी झालं, वेळ संपली. रोजगारावर कोण बोलतंय? आमच्या MIDCत आमच्या तरुणांना आतमध्ये घेतलं जात नाही. इथला जर आधार कार्डवर ऍड्रेस असेल तर त्यांना आत घेतलं जाईल, यावर सत्ताधारी बोलत नाहीत. आमच्या या ठिकाणच्या सगळ्याच औद्योगिकरणाच्या या सगळ्या फायद्यांबद्दल जे आम्हाला आज या तरुणांना फायदे हवे तर त्याबद्दल सत्ताधारी बोलत नाही. मगाच्या मुद्द्याचं झालं काय? अहो, आमच्याकडे एकही अभियांत्रिकी कॉलेज नाही. काय झालं आमच्या मुद्द्याचं? तपस्वी काळजे. बघितलं का सगळा गोंधळ? काय वाटलं? हे सगळं शांततेत केलं पाहिजे, असं एवढं आरडाओरडा करून केलं नाही पाहिजे. मेन म्हणजे शिक्षणचं. आम आदमी पार्टीकडून शिक्षण सगळं आधी शांततेत घ्या. माझा मुद्दा आहे की शिक्षण चांगलं भेटलं पाहिजे, गरीब मुलांना मोफत शिक्षण भेटलं पाहिजे. ऐका ही सगळ्या मुलांची मी मुद्दाम ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया होती. एक लहान मुलगी, एक तरुण मुलगी जी उद्याची मतदार असणार आहे, तिचं हे म्हणणं होतं. मुद्दे अनेक महत्वाचे आहेत, अनेक मुद्द्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्नही केला, पण कदाचित शांतता असती तर आणखीन काही मुद्दे सविस्तरपणे चर्चेला आले असते. आपण सगळेजण या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे इथे आलात, आपले मुद्दे मांडलेत. वेळ संपलेली आहे. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. मुद्द्याचं बोलाच्या शिरूर मतदारसंघातल्या या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.